सचिन. सचिन टू सचिन आहे. एक चेंडू मध्ये 4 धावसंख्या झालेली आहे. स्ट्राईकला सचिन. पुन्हा एकदा खणखणीत चौकार. बंगाली बाबा पळवत होते बॉलच्या मागे. सुमित फ्रॉम उल्वे. दोन चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा आणि ही चौकारांची हॅट्रिक झालेली आहे. चौकारांची आतिषबाजी सचिन आखाडे यांनी केलेली आहे. बघूया सचिन टू सचिन. एक सचिन जे आपली केपेबिलिटी दाखवतोय आणि एक सचिन जो अजूनही त्यांना यश मिळालेलं नाहीये पण त्यांच्यासोबत आहे प्रशांत. त्यांचा तजुर्बा आहे. बघूया काय करतात. चला लवकर नाही तर तुम्हाला अंधार होईल. पुन्हा एकदा सुरेख फटका. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण. एक धाव संख्येत उपस्थिती 13 बिनबाद 13. दोन्ही टीमसाठी खुशखबर. आत्ताच हाती आलेली न्यूज मध्ये दोन्ही संघामधून कोणी हॅट्रिक 6 मारले त्याला 1001चं पारितोषिक हर्षल पाटील यांच्याकडून. टीमची वाढती धावसंख्या झालेली आहे 14. बिनबाद 14. 5 चेंडू खर्च केलेले आहेत. सचिन तिवारी सर्कलचा ओव्हर आहे. सचिन तिवारी यांच्यासाठी. सुनील लोहार. सचिन तिवारी टू सचिन आणि पॉइंटच्या दिशे बघूया आणि झेल बाद. सचिन टू सचिन. सचिननी पण दाखवलेली आहे मी पण सचिन आहे तू पण सचिन आहे. तुम्ही मला दाखवलं आता माझी बारी तुला दाखवायची. खूपच चांगला चेंडू हाताळलेला. वैयक्तिक 68 धावा. वैयक्तिक 68 धावा. सचिन यांची सचिन आखाडे हे खूपच चांगला खेळ खेळताना यांनी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 4 मॅचेस खेळल्यात. 4 मॅचेस मध्ये वैयक्तिक 68 धावा केलेल्या आहे. सगळ्यांना टाळ्या वाजवून स्वागत करायचं सचिनचं. या 4 सामन्यामध्ये 68 धावा केल्या आहेत सचिन आखाडे सारख्या बॅट्समॅननी. दुसरा ओव्हर घेऊन येते तो संजय कदम. दुसरा ओव्हर घेऊन येते संजय कदम. स्ट्राईकला आहे रुपेश. नॉन स्ट्राईकला आहे ग्लव्ज मॅन महेश निकम. संजय कदम 7-8 पावलांचा रनअप आहे त्यांचा. संजय कदम यांचा. संजय कदम 10-12 पावलांचा रनअप टू रुपेश. बघूया फायनलचा सामना. नॉन स्ट्राईकला आहे महेश निकम आणि बघूया आणि खूपच चांगला प्रयत्न केलेला. प्रयत्न फसलेला आहे आणि बॉल सीमा रेषा पार. षटकार. वाढती धावसंख्या झालेली आहे. 20 धावसंख्या झालेली आहे. कितवा बॉल आहे. दुसरा चेंडू टाकायला तयार संजय कदम. 10-12 पावलांचा रनअप. समोर आहे रुपेश आणि बॉल काय समजला गोळी सारखा गेला. बॉल जे केला आणि समजला नाही आणि निर्धाव चेंडू होता पण प्रसाद शिंदे बॉलर आहेत. खूपच चांगली गोलंदाजी प्रसाद यांची. तिसरा चेंडू टाकायला तयार. टीमची वाढती धावसंख्या झाली 21. काय चेंडू शेष प्रसाद
आणि हा पण चांगला चेंडू बघूया, पण 2 धावे काय रोखू शकले नाही. आणि त्याच्यासोबत एक बोनस वाईट, इम्पायरचा इशारा वाईट. 3 धावाचा भर, वाढती धावसंख्या झालेली आहे ती. दादा 24. सर पुढचं समालोचन सर. पुढचा चेंडू धावसंख्या पोहोचले 24. प्रसाद शिंदे, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. महेशला चेंडू काही समजला नाही. फायनल मॅचचं दुसरं षटक, पहिल्या इनिंग मधलं दुसरं षटक. धाव संख्या 24. प्रसाद शिंदे पुढचा चेंडू घेऊन तोंड देतो तो महेश. पुढे सरसा मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटते महेश क्लीन बोल्ड. महेश त्रिफळाचीत झालेले आहेत प्रसाद शिंदेच्या बॉलिंगमध्ये. संघाची धावसंख्या झाली आहे 24. मॅच जागा घेण्यासाठी जातो तो सुभाष केदार. 2 विकेट 24 धावा. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेले आहेत प्रसाद शिंदे यांनी. संघाची धावसंख्या झाली आहे 24. 2 बाद. पाहूया आपल्या संघासाठी चौथा चेंडू घेऊन स्ट्राइक वरती सुभाष मारा करत आहेत प्रसाद शिंदे. सुंदर असा शॉट आणि असा सुंदर असा 6 मारलाय आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 30. 2 बाद 30. चला 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 मॅच चालू करा. वडा बॉल. हे बघा, काही लपलेले 40 प्लसचे बॉलर जे दिवसभरातून दिसले नाहीत, पण फायनल मॅच मध्ये प्रदीप राठोड यांना माहिती होतं की कसा उपयोग करू येत आहे. टोटल स्कोर झालेले आहेत 30. खूपच चांगली बॉलिंग प्रसाद शिंदे, मॅन फ्रॉम आंबिवली. मुलांनी मैदानात जायचं नाहीये, लक्षात ठेवा. शेवटचा ओव्हर घेऊन येत आहेत ते सुनील लोहार टू रुपेश. खूपच चांगले फलंदाज आहे रुपेश. तसेही सुनील लोहार. बघा टाइमपास किती होतोय. प्रदीप राठोड तुम्हालाच वेळ होणार. चला शेवटचा ओव्हर घेऊन येत आहेत ते सुनील लोहार. सुनील लोहार टू रुपेश. फ्रीड आहे का? मग तू काय सांगतोय? 5-4. सर्कलच्या बाहेर 5 प्लेयर असले. बघा जर 30 सेकंदामध्ये बॉल नाही टाकला तर लक्षात घ्या. चला सुनील लोहार टू रुपेश. रुपेश यांनी पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला. समोर खूपच चांगली फिल्डिंग.
धावबाजून परत सुभाष. शुभ अशी धावपात झालेली आहे. धावसंख्या स्थिर 30. चला लवकरात लवकर अशोक पळत जायचे. धावसंख्या स्थिर 30. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 31. चला 5 चेंडू शिल्लक. सुनील लोहार टू अशोक. सुनील लोहार टू अशोक. बघूया काय करतात. आणि अवांतर धावेचं भर. एक धावसंख्या काय रोखू शकले नाही. ते गाडीवाल्यांना विनंती आहे गाडी मैदानाच्या बाहेर लावायचे. चला मॅच चालू करायचे. सुनील लोहार धावसंख्या 32. सुनील लोहार टू अशोक. अशोक यांनी कार्पेटच्या दिशेने खेळलेला आहे. सुमित मागे उल्वे मॅन फ्रॉम उल्वे. खूपच चांगली फिल्डिंग सुमित. आणि पण गचाळ फिल्डिंग क्षेत्र रक्षणाचा नमुना. 2 धावा 1 धाव. 2 धावेने वाढती धावसंख्या 34. सुनील लोहार टू अशोक. बघूया काय करतात. 10-12 पावलांचा रनअप आणि स्लोअर बॉल टाकलेला आहे आणि बॉल सीमा रेषा पार बाहेर. षटकार. खूपच चांगला स्ट्रोक अशोक. हे बघा 40+ क्रिकेट. च्या दिशेने खेळायला आहे कव्हर्स मध्ये. बघूया आणि चौकार. मॅन फ्रॉम उल्वे काय करू शकले नाही. बॉल सीमा रेषा बाहेर. चौकार. टीमचा वाढता स्कोर 44. 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू शिल्लक आहे. सुनील लोहार टू अशोक. आणि परत एकदा बघूया बॉल हवेमध्ये. बॉलच्या खाली संजय कदम काही झेल सोडणार नाही पण झेल बाद. अशोक हे झेल बाद झालेले आहेत. शेवटचा चेंडू. माया भेज प्लेयर भेज. फटाफट जावा. आपण डिसिप्लिन मेंटेन ठेवतोय. पळा मिलेल. जावा एक जण कोणतरी जावा. अरे जावा लवकर. स्ट्राईक हँड वरती आहेत. अरे पडत जावा. शेवटचा चेंडू. अंदाज झालेला आहे तुमच्यासाठी. लाईट चालू केलेली आहे. शेवटचा चेंडू. धावसंख्या स्थिर 44. शेवटचा चेंडू. धावसंख्या स्थिर 44. कल्याण 40+ प्रीमियर लीग 2024 आगाज संपुष्टात येत आहे. शेवटची मॅच फायनलची मॅच. सुनील लोहार आणि कव्हर्सच्या दिशेमध्ये मारलेले. खूपच चांगली फिल्डिंग. 2 धावा काय रोखू शकले नाही आणि 3 धावा घेतलेल्या आहेत धावून. बघूया चौथी धाव घेतात आहे की नाही. आणि 4थी धाव पूर्ण. 48 धावसंख्या झालेली आहे. 49 धावांचं लक्ष्य जे आहे ते प्रदीप राठोड यांना या स्पर्धेमध्ये या शेवटच्या फायनल मध्ये आतापर्यंत प्रसाद शिंदे मॅन फ्रॉम आंबिवली हे चांगले गोलंदाज ठरलेले आहेत. प्रसाद शिंदे. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावा जेणेकरून ही फायनल अंधार व्हायच्या आधी संपन्न होईल. नाईक सरांचं या इथे मंचावरती स्वागत आहे. रमेश नाईक यांचं मी हार्दिक स्वागत करतो. आपल्या कल्याण 40+ असोसिएशन तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. आता सध्या त्यांनी महावितरणचे
युनियनचे अध्यक्ष आहे. आत्ताच त्यांनी 2 महिन्या अगोदर बंटी पाटील जे काँग्रेसचे माजी मंत्री त्यांच्याकडून पुरस्कार घेतला होता कोल्हापूरमध्ये. त्यांचं आपल्या कल्याण 40+ तर्फे हार्दिक अभिनंदन. चला लवकरात लवकर चालू करायचे. प्रत्येक ओव्हरला 16 रन. चला महेश निकम लवकरात लवकर फिल्डिंग लावायचे. महेश निकम कोणालाही कुठली इजा झाली नाही पाहिजे या प्रकारे बॉलिंग टाकायची. लक्षात घ्या अंदाज झालेला आहे. शेवटची मॅच फायनल मॅच 49 धावांचा डोंगर प्रदीप राठोड यांच्यासाठी. चला मदन कथोरे सामोरे संजय कदम व साहेबराव. बघूया साहेबराव आणि बॉल हवेमध्ये उडवले. अशोक बॉलच्या खाली आहे आणि कॅच काय सुटणार नाही. खूपच चांगली झेल. बिनबाद 0 धावसंख्येवरती 1 गडी बाद झालेला आहे तो यांच्या संघातून. बघा प्राइजची मेजवानी आलेली आहे. आपले नाश्त्याचे स्पॉन्सर श्री रवी बेलनकर यांच्याकडून आलेली आहे. याचा फायदा घ्यायचा आहे. संजय कदम यांनी जर 6 मारला प्रत्येक 6 मागे 500 रुपयाचं पारितोषिक घोषित केलेलं आहे ते रवी बेलनकर यांच्याकडून. याचा फायदा उचलायचा आहे. बघूया रवी बेलनकर जिंकतात आहे की हारतात आहे. मॅचच्या सुरुवातीलाच मी डिक्लेअर केलं होतं. हर्षल यांनी डिक्लेअर केलं होतं की 3 लागोपाठ 3 6ला 1,001 रुपये. 1 धाव काय रोखू शकले नाही. खूपच चांगली गोलंदाजी. खूपच चांगली गोलंदाजी. मदन 10-12 पावलांचा रनअप. सामोरे आहे संजय कदम आणि संजय कदम यांना काय बॉल समजला नाही. मदन हे वर्षातून एकच वेळ खेळतात. हीच टुर्नामेंट खेळतात. विदाउट प्रॅक्टिस खेळतात. बघा गोलंदाजीच घातक कशी आहे त्यांची. बघा मिस टायमिंग शॉट म्हणून हुकला गेला हा शॉट. पाहूया सुंदरसा फटका. 1 रन पूर्ण झालेला आहे. 1 धाव काय रोखू शकले नाही. 1 धावांनी वाढती धावसंख्या प्रदीप राठोड यांची 2 झालेली आहे. 1 गडी बाद झालाय तो कोण झाला साहेबराव. 49 धावांचा डोंगर रचलेला आहे तो मदन कथोरे यांच्या संघाने. प्रदीप राठोड हवेमध्ये बॉल आणि देवेश यांचे सेफ हँड्स. बघूया सेफ कॅच घेतलेली आहे. चला लवकरात लवकर बॅट्समॅन पाठवायचे आहेत. सुमित मैन फ्रॉम उल्वे. सर पे कफन लेके चला हूं मैं, मंजिल तक पहुंचाऊंगा मैं अपनी टीम को. सुमित फ्रॉम उल्वे. 13 बॉल 47 रन जिंकण्यासाठी. चला सुमित शेवटचा चेंडू मदन कथोरे यांचा. धावसंख्या स्थिर 2 आणि सुमित यांना बॉल समजलाच नाही. सुमित निर्धाव चेंडू. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर 2. 49 धावांचा डोंगर. दुसरी ओव्हर टाकायला आले ते
बॉलच नाही प्लीज. बॉलरचं नाव काय? नवीन बॉलर आहे वीरेंद्र. वीरू आलेले आहेत. बघूया. रवी बेलमकर सरांनी जे 500 रुपये लावलेले ते आहेतच संजय कदम साठी. वरतून प्रवीण गवळी यांनी प्रत्येक 6 मागे 500 रुपये संजय कदम यांच्यासाठी लावलेले आहेत. बघूया संजय कदम जिंकतात का प्रवीण गवळी. संजय कदम यांना पुरस्काराची मेजवानी जी दोन्ही प्लेयरने दिले, रवी बेलनकर व प्रवीण गवळी. दुसरा चेंडू टाकायला तयार वीरू आणि कार्पेटच्या साळ खेळायला बाउंड्रीवरती अरुण. खूपच चांगली फिल्डिंग, पण 2 धाव काय रोखू शकले नाही. टीमची वाढती धावसंख्या झालेली आहे ती 5. 2 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या झालेली आहे ती 5. तिसरा चेंडू टाकायला तयार वीरेंद्र. सुमित यांना बॉल काय समजला नाही. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 5. 9 बॉल 44 रन जिंकण्यासाठी. चौथा चेंडू वीरेंद्र यांचा. खूपच चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. सुमितला बॉल असं वाटतं मला काही समजत नाही किंवा काय झाले काय माहित नाही. एवढा चांगला खेळाडू सुमित, मॅन फ्रॉम उल्वे. 8 बॉल 44 रन जिंकण्यासाठी. निर्धाव चेंडू. बॉल मारलेला आहे. सुंदर असा फटका मारला. 1 रन पूर्ण कंप्लीट केले. सेकंड रन साठी धावले गेले. दुसरा रन सुद्धा कंप्लीट झालेला आहे आणि धाव संख्येत 2 धावा वाढ. 7 बॉल 42 रन जिंकण्यासाठी. सुंदर असा फटका. अशोक याने हा बॉल अडवला आणि 2 रन पूर्ण झालेले आहेत. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 रन वाढ झाली आहे. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झालेली आहे 9. शेवटचा ओव्हर घेऊन येत ते देवेश. बघूया देवेश टू संजय कदम. 6 बॉल 40 रन. संजय कदम साठी अजूनही पुरस्काराचा भडीमार प्रवीण गवळी व रवी बेलमकर यांच्याकडून, पण झेल सुटलेला आहे. बघूया, पण 1 धावसंख्येने त्यांना समाधान मानावं लागेल. 1 वाढती धावसंख्या संघाची जी झालेली आहे ती 10. चार चेंडू शिल्लक देवेश यांचे आणि अजूनही धावांचा डोंगर 49 धावांचा लक्ष आहे देवेश यांना. सुमित परत निर्धाव चेंडू, सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल. निर्धाव चेंडू देवेश टू सुमित. परत लेगच्या दिशेमध्ये खेळायला आहे, पण 1 धावसंख्येने त्यांना समाधान मानावं लागेल. वाढती धावसंख्या ते 11. मॅच पूर्णपणे आणि बघूया, खूपच चांगला झेल अशोकचा. ही मेजवानी होती संजय कदम साठी, मोका होता, पण त्यांनी हे गमावलेलं आहे. प्रवीण गवळी आणि मिस्टर रवी बेलनकर हे जिंकलेले आहेत आणि संजय कदम ह्यांना हार पत्करावी लागेल. संजय कदम हे हारलेले आहेत. 1 बॉल 36 रन जिंकायला. मानिक शेवटचा चेंडू पडला तर
शेवटचा चेंडू पडला तर विनिंग आणि लुझर टीमने आपले नृत्य दाखवायचे तिकडे.